पडळकरांच्या विरोधात जयंत पाटील समर्थक आक्रमक झालेत। पडळकरांच्या वादग्रस्त विधानानंतर पाटलांचे समर्थक आक्रमक झालेत। जयंत पाटील समर्थकांचा ईश्वरपूर पेठ नाका रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन सुरू आहे। कालही जयंत पाटील यांचे समर्थक जे आहेत ते आक्रमक झालेले आहेत। सध्याची थेट दृश्य आपण पाहताय। या ठिकाणी टायर जाळून रस्ता अडवण्याचा प्रयत्न मात्र पोलिसांनी या समर्थकांना रोखलेला आहे। काल सांगलीमध्ये जत आणि ईश्वरपूरमध्ये जयंत पाटील यांचे समर्थक हे आक्रमक झालेले होते। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झालेले होते आणि आजही जयंत पाटलांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत। ईश्वरपूर या ठिकाणी रस्त्यावर टायर जाळून वाहतूक जी आहे ती अडवण्याचा प्रयत्न। जयंत पाटील यांचे समर्थक चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। आज देखील त्यांच्याकडून निदर्शनं जी आहेत ती केली जात आहेत। पडळकरांच्या विरोधात घोषणाबाजी केली जाते। गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांवर अगदी खालच्या पातळीवर जाऊन टीका केलेली होती आणि त्याच्यानंतर त्याचे पडसाद उमटल्याचे पाहायला मिळतात। भूषण पाटील आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत। थेट जाऊयात भूषण यांच्याकडे। भूषण, आजही जयंत पाटील यांचे समर्थक आक्रमक झालेले आहेत। वक्तव्याचे पडसाद आज देखील ईश्वरपूरमध्ये बघायला मिळत आहेत। आज ईश्वरपूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीनं रास्ता रोको आहे तो केला जातोय। ईश्वरपूर इथल्या कामेरी चौकामध्ये आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणावर जयंत पाटील समर्थक आहेत ते जमलेले आहेत, ज्यामध्ये महिला कार्यकर्त्यांचा देखील मोठ्या प्रमाणावर समावेश असल्याचं बघायला मिळतंय। काही वेळापूर्वी एका कार्यकर्त्यानं रस्त्यावर टाळे जाळून निषेध व्यक्त करण्याचा प्रयत्न केला, ज्याला पोलिसांनी रोखलेला आहे। आणि एकूणच जर आपण बघितलं तर कार्यकर्ते किती आक्रमक आहेत हे यावरून आपल्याला बघायला मिळेल। गोपीचंद पडळकर यांनी माफी मागावी अशा पद्धतीची मागणी या सगळ्या आंदोलनाच्या माध्यमातून केली जाते। त्याचबरोबर गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात देखील जोरदार घोषणाबाजी आहे ती केली जाते। मुख्यमंत्री असतील किंवा महायुती असेल, गोपीचंद पडळकर यांना पाठीशी घालत असल्याचा आरोप देखील या निमित्तानं होतोय। आणि आपण बघितलं तर हळूहळू तालुक्यातून कार्यकर्ते जे आहेत ते या सगळ्या आंदोलनाच्या ठिकाणी येण्यासाठी सुरुवात झाली असं म्हणावं लागेल। या सगळ्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलीस बंदोबस्त आहे तो या सगळ्या ईश्वरपूर परिसरामध्ये तैनात करण्यात आलेला आहे। आज सकाळपासून ईश्वरपूर मधले सगळे व्यवहार जे आहेत ते बंद ठेवण्यात आलेले आहेत। जे ईश्वरपूर बंदची हाक दिली होती त्याला देखील मोठा प्रतिसाद आहे तो मिळाल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 10 ते 15 मिनिटांपासून या सगळ्या आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर आपण जर बघितलं तर ईश्वरपूर मधला हा मुख्य रस्ता आहे आणि त्यामुळं वाहनांच्या लांबच लांब रांगा देखील या निमित्तानं लागल्याचं बघायला मिळतंय। आणि त्यामुळं एका बाजूला गोपीचंद पडळकर यांना मुख्यमंत्र्यांनी सुनावलेलं असलं तरी अजूनही जयंत पाटील यांचे समर्थक जे आहेत ते आक्रमक असल्याचं पाहायला मिळते। आणि आज देखील या समर्थकांकडून ईश्वरपूरमध्ये रास्ता रोको आंदोलन केलं जात आहे। जोरदार घोषणाबाजी आहे ती आपल्याला बघायला मिळते। विशेषतः महिला कार्यकर्त्या आहेत त्या आक्रमक आहेत ते आपल्याला बघायला मिळते। टायर देखील जाळण्याचा प्रयत्न एका कार्यकर्त्याने या ठिकाणी केला आणि त्यामुळं एकूणच 3 दिवस झालेले आहेत या सगळ्या वक्तव्याला। मात्र अजूनही जयंत पाटील यांचे समर्थक जे आहेत किंवा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे जे कार्यकर्ते आहेत ते आक्रमक असल्याचं बघायला मिळतंय। उद्या देखील सोमवारी देखील इस्लामपूरमध्ये शरद पवार गटाचे सगळे वरिष्ठ राज्यातील नेते जे आहेत ते उपस्थित राहणार आहेत आणि राजाराम बापू पाटील यांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक देखील होणार आहेत। मात्र तत्पूर्वी आपण बघतोय सांगली जिल्ह्यामध्ये अजून देखील या सगळ्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद उमटत आहेत। राज्यभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं निषेध आहे तो व्यक्त केला जातोय। मात्र ईश्वरपूरमध्ये थोडासा काही प्रमाणात जर आपण बघितलं तर आक्रमकपणे आंदोलनाला आता सुरुवात झाल्याचं बघायला मिळते। आणि त्यामुळे एकूणच या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यातील आणि विशेषतः इस्लामपूर, वाळवा त्याचबरोबर उरून या सगळ्या परिसरातील राजकीय वातावरण देखील या निमित्तानं तापल्याचं बघायला मिळतंय। नक्कीच धन्यवाद भूषण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तुमच्याकडून अपडेट सातत्याने जाणून घेणार आहोत। तर ईश्वरपूर पेठ नाका परिसरामध्ये जयंत पाटील यांच्या समर्थकांकडून रास्ता रोको केला जातोय। महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती।